जय श्री सर्वज्ञ सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? तर बघा, मी बाही किती छान डिझाईन रेडी करून घेतलेली आहे, तीच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. एक मी रेडी करून घेतलेली आहे आणि एक बाकी ठेवलेली आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर बघा, एकदम सिंपल, कॅनव्हास वगैरे काहीही लागत नाही अशा पद्धतीची डिझाईन आहे. दोन्हीही बाह्या मी रेडी करून घेतलेल्या आहे, म्हणजे सिंपल ज्या आपल्या रेग्युलर स्लीव्ज असतात त्या. आणि आता डिझाईन आपल्याला त्यावर करायची आहे. त्यासाठी मी चौकोनीमध्ये कपडा हा दोन्ही साईडला 10-10 इंचाचा कपडा घेतलेला आहे. या पण साईडनी 10 इंच कपडा आहे. जो एक्स्ट्राचा आहे तो आपण कट करून घेऊया. आता हा जो चौकोनी फोल्ड आहे, तर याला बघा सेम या पद्धतीने असं 4 फोल्डमध्ये करायचं आहे, ट्रायंगल शेपमध्ये. तर हा कपडा थोडा सळसळ आहे, तर 4 फोल्डमध्ये करण्याच्या अगोदर 2 फोल्डमध्ये करून आपण सरळ शिलाई टाकून घेऊया. म्हणजे ज्यावेळेस आपण 4 फोल्डमध्ये करू त्यावेळेस व्यवस्थित शिलाई येईल, कपडा सरकणार वगैरे नाही. तर सेम या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे. जर तुम्हाला एक साथ 4 फोल्ड पकडून शिलाई टाकायला जमत असेल तर तुम्ही तसंही करू शकता, पण मग कपडा सरकतो, त्यामुळे मी 4 फोल्ड करून घेतलेला आहे. आता बघा, याच्यावरती आपण डबल एकदा फोल्ड करून शिलाईवरती सरळ शिलाई टाकून घेऊया. जर कपडा कडक असेल ना तर अजून छान फिनिशिंगमध्ये येते ही डिझाईन. तर हा कपडा थोडासा सळसळ आहे, त्याच्यामुळे बघा एक ट्रायंगल मी रेडी करून घेतला आहे आणि दुसरा पण आपण सेम याच पद्धतीने रेडी करून घेऊ. तर पहिले 10-10 इंचाचा कपडा घेतला होता, तर आता दुसऱ्या वेळेस तुम्ही 8-8 इंचाचा कपडा घ्यायचा. तर माझा या ठिकाणी थोडासा कमी आहे, 7.5-7.25 इंचाचाच आहे. बघा 7.25 इंच आहे, पण तुम्ही 8 इंच घ्या, कारण की माझ्याकडे फॅब्रिक कमी होता, त्याच्यामुळे आता याला मी सरळ 4 फोल्डमध्ये करते. तो कपडा जास्त मोठा होता, त्याच्यामुळे सरळ 4 फोल्डमध्ये करायला नव्हता जमत. तर आता याच्यावर आपण सरळ शिलाई टाकून घेऊया. दुसरा पण ट्रायंगल आपला रेडी आहे. तिसरा पण ट्रायंगल आपण सेम याच पद्धतीने रेडी करून घेऊया. आता ह्याचं मेजरमेंट दाखवते तुम्हाला, 5 आणि 5. जर दुसरा तुम्ही 8 इंचाचा घेतला तर हा तुम्ही 6 इंचाचा घ्यायचा आहे, पण मी जसं तुम्हाला बोलले फॅब्रिक कमी आहे, त्याच्यामुळे मी हा फक्त 5 इंचाचा घेतला. म्हणजे 4ही जे कपडे आहेत स्क्वेअर शेपमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला 2-2 इंचाचा गॅप घ्यायचा आहे. याला पण आपण सेम तसंच रेडी करून घेऊ. आता दुसरा हा एकदम कमी, जसा आपण लटकनसाठी कपडा यूज करतो ना, सेम तेवढा कपडा आहे आणि याला पण आपण शिलाई टाकून घेऊया. हा साधारणतः 3.5 इंचाचा कपडा आहे. जर तुम्ही मोठा 10चा नंतर 8, 6 आणि 4चा जर घेतला तर एकदम छान ट्रायंगल बनतात. आता हे सगळे आपल्याला एकत्र जोडून घ्यायचे आहे. या पद्धतीने व्यवस्थित ठेवायची आणि तुम्ही याला पिन लावून पण जोडू शकता, पण मी सरळच ठेवून जोडून घेते. आता आपण याला मधोमध ठेवून एक शिलाई टाकून घेऊ, म्हणजे आपले जे ट्रायंगल आहे ते इकडे तिकडे सरकणार नाही डिझाईन. या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची. आता अशी पण एक शिलाई टाकून घेऊया. त्याचे कॉर्नर व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत, व्यवस्थित पकडून. बघा, या साईडने पण आपण शिलाई टाकून घेतलेली आहे. आता आपण हे स्लीव्जला जॉईन करून घेऊ. बरोबर मध्यमभागी ठेवायचा आहे आणि जॉईन करून घ्यायचा आहे कपडा. जी मध्ये शिलाई मारलेली आहे ती बाहेरच्या बरोबर मधोमध ठेवायची आहे, जेणेकरून कपडा आपला इकडे तिकडे सरकणार नाही. आणि सरळ शिलाई टाकून घेऊया. बघा, याला आता सरळ शिलाई टाकून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे
तो आपण कट करून घेऊया. एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करून घेऊ. आता हे जो यांचे सेंटर पॉइंट आहे, कॉर्नर आहे, त्याला आपल्याला छान मोती लावून घ्यायचे आहे. मी गोल्डन मोती घेतलेले आहे. 4च मोती आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि दोरा मी 4 फोल्डमध्ये करून घेतलेला आहे. दोरा म्हणजे डबल आणि परत एकदा असं डबल म्हणजे 4 पदर केलेले आहेत मोती लावायला, नाही तर मोती व्यवस्थित लागत नाही. एकदम पॅक मोती लावायचे आहेत या पद्धतीने. बघा, मोती व्यवस्थित पॅक करून घ्यायचे, नाही तर नंतर ते निघून जातात. दुसरा पण मोती आपण याच पद्धतीने अटॅच करून घेऊया. दोन्ही स्लीवची डिझाईन दाखवली असती, पण खूप वेळ जाईल आणि व्हिडिओ खूप लंबा होईल. त्याच्यामुळे तुम्ही सेम याच पद्धतीने दोन्हीही बाह्या रेडी करून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला ही बाही स्टिच पण करून दाखवणार आहे, एक बाही. आणि बघा, सेम मोती याच पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. आणि आतल्या साईडला धागा व्यवस्थित पॅक करून घेऊ. मोती जागेवरच हलणार नाही. या पद्धतीने 2 मोती आपण लावले आहेत. आता तिसरा पण मोती लावून घेऊया. बघा, साडीची बॉर्डर जर व्हाईट वगैरे असेल तर तुम्ही तशा कलरचा मोती लावू शकता. गोल्डन लेस आहे त्याच्यामुळे मी गोल्डन मोती यूज करते आहे. या पद्धतीने आता एकच मोती आपला एक्स्ट्रा लावायचा राहिलेला आहे, 4 नंबरचा. तुम्ही याच्या पाहिजे तर 5-6 पंप्लेट टाकू शकता. जे डिझाईनचे आपण चौकोन कापले होते ते 5-6ही कापू शकता. स्लीव्ज माझी 4.5 ते 5 इंचाची आहे, तर मी त्याच मेजरमेंटनुसार घेतलेले आहेत. बघा, याला आपण व्यवस्थित पॅक करून घेऊ. जसं आपण हुक लावताना हुकला पॅक करून घेतो त्या पद्धतीने आपल्याला मोती पॅक करून घ्यायचे आहे. बघा, किती छान पद्धतीची डिझाईन या ठिकाणी रेडी झालेली आहे. तर मी तुम्हाला एक स्लीव जॉईन करून दाखवते. ब्लाऊजच्या बॅक नेकला मी पान गळ्यावरती छान सुंदर अशी छोटीशी लेस लावलेली आहे. तर बघा, आता बरोबर शोल्डरवर बाहीचा सेंटर पॉइंट आपल्याला ठेवायचा आहे आणि 1/2 इंचावरती बाहीला अशी जॉईन करून घ्यायची. बाही जोडण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते, पण माझी हीच पद्धत आहे. मी सेंटरपासूनच बाही जोडायला चालू करते. तर तुमची जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही बाही जॉईन करू शकता. आतली जे बाहीची डिझाईन आहे तर तो कपडा व्यवस्थित आपल्याला ह्याच्यामध्ये दाबून घ्यायचा आहे स्लीव्जमध्ये, म्हणजे एक्स्ट्रा फॅब्रिक आतल्या साईडला नाही राहणार. बघा, किती छान डिझाईन दिसते आहे. तर तुम्हाला मी याची थोडीशी फिटिंग पण करून दाखवते एका साईडला. आणि प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. मी सेम फिटिंग करून एका साईडचे दाखवते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं. ब्लाऊज फिटिंगची पद्धत
त्यावरही मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या। याला प्रॉपर फिटिंग मी नंतर करून घेते, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी शिलाई टाकून घेतलेली आहे। आता बघा किती छान बाही रेडी आहे या ठिकाणी। तुम्ही पण सेम याच पद्धतीने करा। तर चला मग, आय होप तुम्हाला डिझाईन कशी रेडी करायची व्हिडिओमध्ये कळालं असेल, आणि व्हिडिओ फास्ट झाला असेल तर तुम्ही थोडं मागे घेऊन बघू शकता। तर चला मग भेटूया नेक्स्ट